नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघत होते आणि शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक असा अपडेट आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याबाबतचा शासन निर्णय हा वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्यांना काही मागील हप्ते मिळाले नव्हते त्यांच्यासाठीही या शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, बघूयात की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे. तर बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये 1,642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तररित्या समजून घेऊयात. याच्यामध्ये सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राबविण्यात येत आहे. आता याच्यामध्ये शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे, तर तो निर्णय इथे तुम्ही बघू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते 25 या कालावधीतील हप्ता वितरित करणे व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे वितरण करणे आणि ज्यांचे काही जे पाठीमागं हप्ते शिल्लक राहिलेले आहेत ते हप्ते म्हणजे 653.50 कोटी हे उर्वरित लाभार्थी राहिले होते 5व्या हप्त्यातले. त्या 5व्या हप्त्यातील लाभार्थ्यांना 653.50 कोटी इतका निधी वितरित करायचा आहे, जे प्रलंबित राहिलेले आहेत त्यांना. आणि 6वा हप्ता त्याचबरोबर 6वा हप्ताही वितरित करायचा आहे. असा एकूण 1,642.18 कोटीचा निधी शासनाने वितरित केलेला आहे. त्यालाच मान्यता दिलेली आहे. त्यासाठी हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे. आता जे काही प्रलंबित लाभार्थी राहिले होते ज्यांना 5वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता हा 5वा हप्ता मिळणार आहे. ही अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळालेली आहे. कारण 5वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना आता 5वा आणि 6वा हप्ता असा एकत्रित 4,000 रुपये देण्यात येणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.